नमस्कार. आज आपण सेवे म्हणजे भारतीय समभाग आणि विनिमय मंडळाने म्युच्युअल फंड शुल्काबद्दल केलेल्या नव्या बदलाचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत. नंबर 1. सेबीने काय बदल घोषित केले? सेबीने म्युच्युअल फंडाचा खर्च कसा मोजला जातो याबाबत नियमात मोठा बदल केला आहे. यामध्ये एक नवीन संकल्पना BER बेस एक्सपेन्सिव्ह रेशो समाविष्ट केली आहे. याआधी टोटल एक्सपेन्सिव्ह रेशो म्हणजेच TER मध्ये सर्व प्रकारचे शुल्क आणि कर एकत्र मोजले जायचे. आता TERचा भागात विभागले जाईल. बेस एक्सपेन्सिव्ह रेशो, ब्रोकरेज, रेग्युलेटरी लिव्हीज आणि स्टॅट्युटरी लिव्हीज. हे करण्यामागचे उद्देश आहे की निवेशकांना खर्च अधिक स्पष्ट दिसावा आणि ते काय भरत आहे हे समजावे. नंबर 2. बेस एक्सपेन्सिव्ह रेशो म्हणजे काय? बेस एक्सपेन्सिव्ह रेशो म्हणजेच BER ही फक्त म्युच्युअल फंड व्यवस्थापनासाठी आकारलेली खरी शुल्काची मर्यादा आहे. कर, GST, STT वगैरे वेगवेगळे मोजले जातील. यामध्ये आता आपण पाहू शकतो की निवेशकांना प्रत्यक्षात काय शुल्क आकारले जातात हे आणि कोणते शुल्क फक्त कर म्हणून भरावे लागते. नंबर 3. BER मध्ये कोणते बदल झाले? सेबीने विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडासाठी BERची मर्यादा कमी केली आहे. उदाहरणार्थ इंडेक्स फंड ETFs साठी BER 1% वरून 0.9% केली आहे. फंड ऑफ फंडसाठी कमी मर्यादा घोषित केली आहे. क्लोज एंड शेम साठी कमी BER लागू करण्यात आले आहे. यामुळे एकूण खर्च थोडा कमी किंवा स्पष्ट दिसण्यास मदत होईल. नंबर 4. ब्रोकरेज आणि इतर खर्चावर काय परिणाम? सेबीने ब्रोकरेज लिमिट जसे की शेअर खरेदी विक्री, मध्यस्थ या देयक शुल्कवरही नवीन नियम लागू केले आहे. यामुळे काही व्यवहारामध्ये खर्च कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ॲक्सेट लोडवर अतिरिक्त 5 BPS शुल्क काढून टाकण्यात आले आहे, जे आधी काही परिस्थितीमध्ये आकारले जायचे. नंबर 5. यामुळे तुमची गुंतवणूक तुमच्यासाठी स्वस्त होईल का? हे प्रश्नाचं उत्तर आहे, सेबीने खर्च साध्याच्या प्रमाणे त्वरित मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. पण आता खर्चाचे विभाजन आणि स्पष्टता मिळेल जेणेकरून तुम्हाला नेमकं काय भरावे लागते हे स्पष्ट दिसेल. बेस एक्सपेन्सिव्ह रेशो कमी करण्यात आल्याने दीर्घकालीन मध्य खर्च कमी होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज आणि इतर शुल्कावरचे नवीन नियम खर्च कमी करू शकतात. म्हणजेच हो, खर्च थोडा कमी स्वस्त होऊ शकतो, पण तात्काळ फार मोठा फरक जाणवेल असा नाही. शेवटी गुंतवणूकदारांसाठी काय संदेश? खर्चावर कृत्रिमपणे भर देण्याऐवजी आता शुल्काचे विभाजन दिसेल. तुम्ही तंतोतंत मूल्यांकन करू शकाल आणि निवडक निधी निवडताना अधिक जागरूक निर्णय घेऊ शकाल. मित्रांनो, सेबीचा हा निर्णय गुंतवणूकदारांच्या हितासाठी आहे. तो खर्च तुमच्यासाठी सुतार बनवण्याकडे एक पाऊल पुढे आहे. फक्त ते मोठ्या स्पर्शाने नाही तर स्पष्टता आणि नियंत्रणामुळे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.